नमस्कार. आपली सर्वांची लाडकी लाल परी म्हणजेच एस टी. एस टी म्हणजेच आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे की नाही? तर याच एस टी प्रवासासाठी शासनाने ज्या काही सवलती दिल्या आहेत, त्यास मिळवण्यासाठी आता एक नवीन गोष्ट बंधनकारक झालेली आहे आणि ती म्हणजेच एस टी स्मार्ट कार्ड म्हणजेच NCMC स्मार्ट कार्ड. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहतात GT इन्फो चॅनल. तर आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे कार्ड मिळवायचे तरी कसे. आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की हे कार्ड आता मिळवायचे तरी कसे. तर याचे उत्तर फक्त GT इन्फो चॅनलवर तुम्हाला मिळेल. आता प्रवासाच्या सवलती जर मंडळी चालू ठेवायच्या असतील तर जुने कागदी पास आता चालणार नाहीत. त्यांची जागा आता या नवीन डिजिटल स्मार्ट कार्डने घेतलेली आहे. तर मंडळी, सवलत हवी असेल तर हे कार्ड आता काढावेच लागणार. पण या कार्डचे फायदे आहेत तरी काय? चला याचे फायदे आता जाणून घेऊया. सर्वात आधी पाहूया की ज्यांचे वय 75 किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी ही विशेष योजना आहे. म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही योजना आता लागू पडणार आहे. त्यांच्यासाठी एक मोठी सुविधा आहे. हो, अगदी बरोबर आपण ऐकलंत. ज्यांच्यासाठी 100% मोफत आता प्रवास होणार आहे, ज्यांचं वय 75 वर्ष पूर्ण आहे. या कार्डने ज्येष्ठ नागरिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता प्रवास करू शकतात. आता वळूया त्या नागरिकांकडे ज्यांचे वय 65 पूर्ण आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली सवलत आहे. त्यांच्यासाठी एस टीच्या प्रवासांमध्ये 50% तब्बल सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्या बसचा प्रवास तुम्ही 100 रुपयात करायचं त्यांच्यासाठी फक्त आता 50% म्हणजे 50 रुपयाने तुम्ही प्रवास करू शकता. ही योजना 65 ज्यांचे वय पूर्ण आहे त्यांच्यासाठी 50% शासनाने सवलत आता राबवण्यात आलेली आहे. आणि हो, हे फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरताच मर्यादित नाही बरं का. यांमध्ये विद्यार्थी, दिव्यांग बांधव, पत्रकार बांधव यांनासुद्धा हक्काची सवलत मंडळी मिळणार आहे. तर मग आता अर्ज करायचा ठरवलंच असेल तर कागदपत्रे कुठली लागतात हे पण बघा. ओळखीसाठी आधार कार्ड तर लागेलच, ते तर बंधनकारकच आहे. वयाच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यांपैकी एक कुठलाही पुरावा गरजेचा आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड किंवा लाईट बिल हे गरजेचं आहे. 4 पासपोर्ट साईजचे फोटोंची गरज आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमचा चालू मोबाईल नंबर लागेल, कारण कार्ड तयार झाल्यावर तुम्हाला मेसेज त्याच नंबरवर येणार आहे. ठीक आहे, आता सगळी कागदपत्रे जमा तर झाली. आता पुढे काय? अर्ज कसा आणि कुठे करायचा हे समजून घेऊया. लक्षात घ्या, अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. जवळच्या एस टी डेपोत जाऊन स्मार्ट कार्ड नोंदणी काउंटर शोधायचा. तिथून अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरून घ्या. सर्व माहिती अचूकपणे भरा. अर्ज भरताना चुका करू नका. अर्ज भरता येत नसेल तर जाणकार माणसाकडून अर्ज भरून घ्या. आता अर्ज तर भरून झाला. आता आपण जी कागदपत्रे बघितली ती अर्जासोबत जोडा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जी कागदपत्रे जोडली आहेत तीसुद्धा ओरिजिनलसोबत पडताळणीसाठी ठेवून द्या. आणि हो, शेवटी जे काही चार्जेस असतील ते भरून घ्या. शेवटी पावती घ्यायचं विसरू नका. आणि ती पावती जोपर्यंत तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळत नाही तोपर्यंत तीच पावती जपून ठेवा. आणि हो, घरी कुठे निघाला, जे काही पेपर तुम्ही जोडले आहात त्यावर प्रत्येक पेपरवर सही करायची विसरू नका. काही दिवसांनी तुमचं स्मार्ट कार्ड तयार झाल्यावर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. तो मेसेज आला तर तुम्ही डेपोत जाऊन आपलं नवीन चकचकीत स्मार्ट कार्ड जाऊन घेऊ शकता. तर ही होती एस टी स्मार्ट कार्ड मिळवण्याची सोपी आणि सरळ पद्धत. तर मंडळी,
ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी GT इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.